नमस्कार, मी कस्तुरी. महाराष्ट्र नेक्स्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आठवड्याभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्यात. सुरुवात करूया. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ आता लवकरच मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभही मिळणार आहे. शेतकऱ्यांची सुमारे 36,500 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळतोय. कर्जमाफीची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे. लवकरच कर्जमाफीची रक्कम बँक खात्यावर जमा होईल आणि शेतकरी कर्जमुक्त होतील, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय. हा लाभ, ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, हा सरकार त्यातनं घेतोय. तो सगळी माहिती घेऊनच या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली. त्यातनं कुठं चुकबुल होऊ नये हीच खरं तर आम्ही सरकार म्हणून आम्ही त्यांची काळजी घेतोय. श्री क्षेत्र पंढरपूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 3,993.90 कोटी रुपयांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास आणि वाणिज्य संकुल आराखडा नगर विकास विभागामार्फत राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत विधानभवनात बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या आराखड्यामध्ये वारकऱ्यांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा, मंदिर परिसरात भव्य कॉरिडॉर, चंद्रभागा घाटांचं सुशोभीकरण, पालखी तळांचा विकास आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी देखील 2026.72 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात वारकऱ्यांसाठी आणखी एका महत्त्वाच्या सुविधेची भर पडली आहे. मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं पंढरपुरात उभारण्यात आलेल्या धर्मशाळा भक्त निवासाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचं सांगत पंढरपूरला जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं. सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यामुळे पंढरपूरचा कायापालट होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 1,020.50 कोटी रुपयांचा 4 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील सुमारे 9,660 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराभोवती प्रभावी वाहतूक वर्तुळ तयार होईल. 6 प्रवेश निर्गमन मार्गांमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65, 52, 166 आणि 150 यांच्यामध्ये अखंड संपर्क प्रस्थापित होऊन शहरातील वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच प्रादेशिक संपर्क क्षमता वाढेल आणि त्यामुळे सोलापूरचे धोरणात्मक वाहतूक केंद्र म्हणून महत्त्व अधिक बळकट होणार आहे आणि जिल्ह्याच्या औद्योगिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजेस तर्फे ग्रीनफील्ड प्रकल्पासह राज्यामध्ये सुमारे 1,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याबरोबरच स्थानिक उद्योग आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक विकास आणि समाजाभिमुख उपक्रम राबवणाऱ्या उद्योगांचं महाराष्ट्रामध्ये स्वागत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कॅनडातील क्युबेक प्रांतासोबतच्या भागीदारीतून महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, खाण संशोधन आणि इतर अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. क्युबेकच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही बाजूंनी गुंतवणूक, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये क्युबेकमधील विद्यापीठांनी मायनिंग इंजिनिअरिंगसह विविध अभ्यासक्रम सुरू करावेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवडची भविष्यातील पाणी गरज लक्षात घेऊन राबवण्यात येणारा पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांची संमती, विश्वास आणि संवादातूनच पुढे नेला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांच्या भावना, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांची व्यापक चर्चा करूनच निर्णय घेतले जातील असंही त्यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवडसह पुणे महानगर प्रदेशासाठी 2050 पर्यंतचे दीर्घकालीन पाणी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर वाढवण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाला केंद्रस्थानी ठेवून राज्यामध्ये 25% विकास दर गाठण्याचं उद्दिष्ट असून पशुपालनाच्या माध्यमातून शेतीपूरक अर्थव्यवस्था उभी करून राज्यामध्ये समृद्धी आणली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राज्यमाता गोमाता संवाद यात्रा 2026च्या समारोप कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. गो आधारित अर्थव्यवस्थेला चालना देत देशी गायींचं संवर्धन, संशोधन आणि गोशाळांना शक्ती केंद्र म्हणून विकसित करण्यावर त्यांनी भर दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधानसभा क्षेत्रातील मिठी नदी आणि विमानतळ प्राधिकरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त झोपडीधारकांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या आणि ताबापत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत 200 पात्र झोपडीधारकांना पुनर्वसनातील घरांचा अधिकृत ताबा देण्यात आला. यावेळी लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत शासनाच्या पुनर्वसन प्रक्रियेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या होत्या आठवड्याभरातल्या सगळ्या बातम्या. पुन्हा एकदा भेटू पुढच्या आठवड्यात. तोवर नमस्कार.